त्याच्याबरोबर ही एक गॅस कॅन येते, हा बेल्ट येतो आणि हे मॅन्युअल येतं. आता आहे ना ह्या साईडला आपण पाणी टाकणार आहे. हे जेव्हा हीटने गरम होईल बंद केल्यानंतर त्याला थंड करण्यासाठी इथं पाणी टाकणार आहे आपण. आणि या साईडला आपण डिझेल टाकणार आहे. हा नॉब आहे. हा जेव्हा तुम्ही असा सरळ करणार तेव्हा हिटिंगसाठी तो तुम्हाला कामात पडेल. आणि जर आडवा करणार तेव्हा कुलिंगसाठी, म्हणजे पाणी निघेल त्याच्यातून. ओके. आता ही गॅस कॅन ही गॅस कॅन येते त्याच्यासोबत. आणि हे आपलं जो गॅस आहे इथं कॅन लागेल त्याचं प्रेशर कमी जास्त करायला ट्विस्ट कर. ओके. आता इथं गॅस कॅन लावली, इकडं आपण आता डिझेल टाकणार आहे. तर डिझेल टाकलंय, याच्यासोबत तुम्ही डास मारायचं किंवा जे काही तुम्हाला औषध टाकायचं ते टाकू शकता. या साईडला पाणी टाकणार आहे आपण. जेव्हा ते मशीन यूज करून होईल आपलं तेव्हा ते क्लिनिंगसाठी फुल भरायचं पाणी. हे आता कुलिंगवर आहे ही सेटिंग. आता आपण हीटसाठी अशी फिरू शकतो ते. आता आपण आहे ना, आपण इथं गॅस लावला आहे. गॅस लावल्यानंतर आपण थोडंसं त्याला अँटी क्लॉकवाईज फिरून ऑन करणार आहे. आणि ऑन केल्यानंतर इकडून आपण त्याला लायटर लावणार आहे. आता हे लावल्यानंतर हे कॉईल पूर्ण रेड झाली पाहिजे. आणि रेड झाल्यानंतर मग आपण हा ट्रिगर खालीवर केला की तो दूर सोडणार. त्याची कॉईल पूर्णपणे लाल होते. आणि लाल झाल्यानंतर आपण हा ट्रिगर जो आहे तो असा प्रेस करणार आहे. आणि आपण बघू शकता कशा पद्धतीने इथं आपण अशा प्रकारे दूध सोडू शकतो. कानाकोपऱ्यात चालू आहे. हो. आता हे बंद करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हा गॅस आहे त्याचा नॉब आपल्याला ऑफ करावा लागेल क्लॉकवाईज फिरून. आणि क्लॉकवाईज फिरवल्यानंतर आपण ही कॅन अशी पद्धतीने काढून घेणार आहे. कॉईल कॅन काढल्यानंतर आपण कूलिंग सेटिंग करणार आहे. ही अशी कूलिंग केली आपण, कूलिंगसाठी नॉब फिरवला. आणि त्यानंतर इथं जो पंप आहे तो आपण प्रेस केल्यानंतर हे जे पाणी आहे बॉटलमधलं ते पूर्णपणे त्याच्यात जाऊन हे अशा प्रकारे पूर्ण पाणी आपण संपवणार आहे. ज्यामुळे त्याची जी कॉईल आहे ती थंड होईल. गरम झाली पूर्णपणे थंड हे पूर्ण बाटलीत टाकलं.